मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित भारत यूके सीईओ फोरममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यूकेचे पंतप्रधान किअर स्टारमर सहभागी झाले। जागतिक अस्थिरतेच्या काळात हे वर्ष अभूतपूर्व आणि भारत यूके संबंधांमध्ये स्थैर्य वाढवणारं ठरलं असं मोदी यांनी यावेळी सांगितलं। उभय देशांमधला सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार हा दोन्ही देशांच्या प्रगतीला बळ देणारा करार आहे असं सांगत दोन्ही देशांमधला द्विपक्षीय व्यापार सुमारे 56 अब्ज डॉलर्स इतका असून 2030 पर्यंत हा व्यापार दुप्पट करण्याचं उद्दिष्ट निर्धारित वेळेआधीच साध्य होईल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला। हा केवळ एक व्यापार करार नाही तर जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील सामायिक प्रगती, सामायिक समृद्धी आणि लोकांसाठी एक पथदर्शी आराखडा आहे। बाजारपेठेतील प्रवेशाबरोबरच हा करार दोन्ही देशांमध्ये एमएसएमईंना बळकटी देईल। यामुळे लाखो तरुणांसाठी रोजगाराची नवीन दारं देखील खुली होतील असं मोदी म्हणाले। महत्त्वाची खनिजं, रेअर अर्थ आणि एपीआय सारख्या धोरणात्मक क्षेत्रात दोन्ही देशांनी पुढे गेलं पाहिजे। यामुळे दोन्ही देशातील संबंधांना भविष्याची दिशा मिळेल असं ते म्हणाले। भारतात विविध क्षेत्रात सहकार्याच्या असंख्य नवीन शक्यता उदयाला येत आहेत। आता या सर्व शक्यतांना ठोस सहकार्यात रूपांतरित करण्यासाठी उभय देशांनी प्रयत्नांना गती देण्याची वेळ आली आहे असं ते म्हणाले। आज टेलीकॉम, एआई, बायोटेक, क्वांटम, सेमीकंडक्टर, साइबर और स्पेस जैसे क्षेत्रों में हमारे बीच सहयोग की अनगिनत नई संभावनाएं बन रही हैं। डिफेंस के क्षेत्र में भी हम को डिजाइन और को प्रोडक्शन की ओर आगे बढ़ रहे हैं। अब समय है कि हम इन सभी संभावनाओं को कॉन्क्रीट सहयोग में बदलने पर तेज गति से काम करें। क्रिटिकल मिनरल्स, रेयर अर्थ, एपीआई जैसे स्ट्रेटेजिक सेक्टर्स में हमें स्ट्रक्चर्ड तरीके से आगे बढ़ना चाहिए। इससे हमारे संबंधों को एक फ्यूचरिस्टिक दिशा भी मिलेगी। आज भारताच्या अर्थव्यवस्थेत व्यापक स्वरूपात सुधारणा केल्या जात आहेत। अनेक क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुली केली जात आहेत। या सगळ्या संधींचा यूकेनं लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं। ब्रिटननं भारताच्या विकास प्रवासामध्ये सहभागी व्हावं, दोन्ही देश मिळून नवे मापदंड प्रस्थापित करू शकतात असं मोदी यांनी सांगितलं। आम्ही व्यवसाय आणि गुंतवणूक दोन्ही घेऊन भारतात आलो आहोत असं स्टारमर यांनी यावेळी सांगितलं। दोन्ही देश मिळून एक बळकट पाया रचत आहेत। दोन्ही देशांमध्ये अब्जावधींचा व्यापार आणि गुंतवणूक सुरू असून यामुळे दोन्ही देशांमध्ये हजारो नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत असं ते म्हणाले। उभय देशांमधील अडथळे दूर करण्याची आवश्यकता स्टारमर यांनी व्यक्त केली।